नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून सर्व शेतकरी कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे। परंतु मित्रांनो, आता येथे तारखेवर तारखा देऊन सुद्धा येथे कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाहीये आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे कापूस सोयाबीन अनुदान येथे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे। त्यामुळे या कामातील KYC व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे। आणि मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबर दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांच्या DBT लिंक खात्यात जमा होणार आहे, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने येथे तुम्ही पाहू शकता की आता शेतकऱ्यांना येथे कापूस सोयाबीन अनुदानाची येथे प्रतीक्षा येथे संपणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।